बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 38 गाव पाणी पुरवठा योजना रखडल्याने पाणी टंचाई तीव्र झाली आहे। या विरोधात सरपंच उपसरपंच संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत प्रशासनाला इशारा दिला आहे। शेगाव तालुक्यातील खारणपाण पट्ट्यातील 38 गाव पाणी पुरवठा योजना पूर्ण होण्याचा कालावधी संपूनही अनेक वर्ष लोटली आहेत। मात्र प्रत्यक्षात अनेक गावांपर्यंत अजूनही शुद्ध पाणी पोहोचलेले नाही। परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे। या गंभीर परिस्थिती विरोधात सरपंच व उपसरपंच संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। गावागावात पाण्याअभावी नागरिक त्रस्त असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आंदोलनादरम्यान तात्काळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी ठाम मागणी करण्यात आली। अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। या आंदोलनामुळे शेगाव तालुक्यातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आमच्या गावात एवढी भीषण पाण्याची समस्या झालेली आहे की किडनीचे आजार अन सगळे आजार, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या आजारापासून सगळे आमचे लोक ग्रस्त झालेले आहेत। आमची शासनाला एकच विनंती आहे, आमदार असो, खासदार असो, तहसीलदार असो, जोपर्यंत आमच्या गावात पाणी येणार नाही, आमच्या समस्या सुटणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठलंही मतदान करणार नाही। आमच्या गावात एकही गाडी दिसणार नाही, सर्व काळे झेंडे लागतील आमच्या गावात। याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि आमची पाण्याची समस्या ही पूर्ण करावी, एवढीच आमची शासनाला विनंती आहे।